शांती. आज आहे 18/2/2024ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 31/12/98. मुरलीचे शीर्षक आहे हिमतीच्या आधारे स्वतःला मेहनतमुक्त सदैव विजयी अनुभव करा. आज नवयुगाचे रचयिता बापदादा आपल्या अतिस्नेही, सदैव सहयोगी आणि अतिसमीप मुलांना नवीन युग, नवीन जीवन आणि नवीन वर्षाची मुबारक देण्यासाठी आले आहेत. चोहो बाजूंची मुले अतिस्नेहाने बापदादांना हृदयामध्ये समोर ठेवून मुबारक घेत आहेत. बापदादा मुलांच्या नवीन वर्षाच्या उमंग उत्साहाला पाहून हर्षित होत आहेत. मेजॉरिटी मुले भले दूर बसले आहेत अथवा जवळ बसले आहेत, सर्वांच्या मनामध्ये हाच उमंग उत्साह आहे की या वर्षामध्ये नवीनता करूनच दाखवणार. भले मग स्वतःच्या परिवर्तनामध्ये असो, सेवेच्या सफलतेमध्ये असो किंवा प्रत्येक आत्म्याला शुभभावना शुभकामनेद्वारे परिवर्तित करण्यामध्ये उमंग देखील चांगला आहे, उत्साह सुद्धा खूप चांगला आहे. त्याचबरोबर हिम्मत सुद्धा यथाशक्ती आहे. बापदादा अशा हिम्मतवान मुलांना एका संकल्पाच्या बदल्यात पदम गुणा मदत अवश्य देतात. म्हणून हिमतीने सदैव पुढे चालत राहा. कधीही स्वतःप्रती अथवा अन्य आत्म्यांप्रती हिम्मत कमी करू नका, कारण हे नवीन युग आहेच हिम्मत ठेवून उडण्याचे युग, वरदानी युग, पुरुषोत्तम युग, डायरेक्ट विधात्याद्वारे सर्व शक्ती वारशामध्ये सहज प्राप्त होण्याचे युग. त्यामुळे या युगाच्या महत्त्वाला सदैव स्मृतीमध्ये ठेवा. कोणत्याही कार्याचा प्रारंभ करता, मग तो स्वपुरुषार्थ असो नाही तर विश्व सेवा असो, सदैव हिम्मत आणि बापदादांच्या मदतीद्वारे निश्चय आहेच की स्वपुरुषार्थामध्ये अथवा सेवेमध्ये सफलता मिळालेलीच आहे, होणारच आहे. असंभव संभव होणारच आहे, कारण हे युग सफलतेचे युग आहे. असंभव संभव होण्याचे युग आहे. त्यामुळे होणार की नाही होणार, कसे होणार असे प्रश्न या युगामध्ये तुम्हा ब्राह्मण आत्म्यांसाठी नाहीच आहे. ब्राह्मणांच्या जन्मपत्रिकेमध्ये आहे सफलता, त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. अधिकारी आत्म्यांना असा विचार करण्याची आवश्यकता नाही, वारसा मिळणारच आहे. तर नवीन वर्षामध्ये ही विशेष स्मृती इमर्ज करा की सर्व बाजूंनी सफलता मज श्रेष्ठ ब्राह्मण आत्म्याचा अधिकारच आहे. या निश्चयाने रुहानी नशेने उडत रहा. अभिमानवाला नशा नाही, रुहानी नशा. निश्चय बुद्धी सदैव प्रत्येक कार्यामध्ये विजयीच आहे. अशा निश्चय बुद्धी ब्राह्मण आत्म्याच्या मस्तकावर विजयाच्या भाग्याची रेषा सदैव आहेच आहे. विजयाचा तिलक कायमचाच मस्तकावर चमकत आहे. म्हणून या वर्षाला सदैव विजयी वर्ष अनुभव करत राहा. असा निश्चय आणि नशा आहे. डबल विदेशींना आहे. डबल विदेशी हुशार आहेत. सर्वांनी हात हलवला. खूप छान. तिलक दिसून येत आहे आणि भारतवासी तर आहेतच भाग्यवान. का? भारताची धरणीच भाग्यवान आहे. त्यामुळे भले विदेशी असो नाहीतर भारतवासी असो, दोघेही भाग्यविधात्याची मुले आहेत. म्हणून प्रत्येक ब्राह्मण मुलगा विजयी आहे. केवळ हिमतीला इमर्ज करा. हिम्मत सामावलेली आहे, कारण मास्टर सर्वशक्तिवान आहात. असे आहात ना? सर्व हात हलवत आहेत. हात तर खूप छान हलवता. आता मनातून देखील सदैव हिमतीचा हात हलवत राहा. बापदादांना आनंद आहे, अभिमान आहे की माझा एक मुलगा अनेक वेळचा विजयी आहे. एक वेळ नाही, अनेक वेळचे विजयी आत्मे आहात. तर कधी असा विचार करू नका, माहीत नाही काय होणार.
होणार शब्द आणू नका. विजय आहे आणि सदैव राहणार. सर्वजण पक्के आहात? खूप छान. आता परत तिथे जाऊन असा कमजोर समाचार लिहू नका की दादी, बाबा, माया आली असे लिहू नका. माया जीत आहे. आम्ही नाही असणार तर आणखीन कोण असणार? हा रुहानी नशा इमर्ज करा. आणखी इतर कामामध्ये मन आणि बुद्धी बिझी होते ना, तेव्हा मग नशा मर्ज होतो. परंतु मधून मधून चेक करा की कर्म करत असतानाही हा विजयीपणाचा आत्मिक नशा मला आहे. निश्चय असेल तर नशा जरूर असणार. निश्चयाची निशाणी नशा आहे आणि नशा आहे तर अवश्य निश्चय आहे. दोन्हीचा संबंध आहे. म्हणून आता 99 मध्ये आपला नशा सदैव इमर्ज ठेवा, तर अभूल अर्थात निर्दोष बनाल. ना चूक होणार, ना मेहनत करावी लागणार. बापदादांनी या अगोदर देखील सांगितले आहे की जेव्हा बापदादा मुलांना मेहनत करताना पाहतात, युद्ध करताना पाहतात, तर मुलांनी मेहनत करणे बाबांना चांगले वाटत नाही. म्हणून या नवीन वर्षाला कसे साजरे करणार? मुक्ती वर्ष साजरे केले, निगेटिव्ह वेस्टला समाप्त केले, तर हे वर्ष ऑटोमॅटिक मेहनत मुक्त वर्ष होईल. सर्व मजेमध्ये राहणारे, मेहनत करणारे नाही. मजा चांगली वाटते का मेहनत चांगली वाटते? मजा चांगली वाटते ना? तर हे वर्ष मनामध्ये संकल्पामध्ये देखील मेहनत मुक्त असावे. बापदादांकडे मुलांची पत्रे अथवा चिठ्ठ्या खूप चांगल्या चांगल्या हिमतीच्या आल्या आहेत की आम्ही आता 108च्या माळेमध्ये अवश्य येऊ. खूप जणांची चांगली चांगली उमंगावाली पत्रे सुद्धा आली आहेत आणि रूहरिहांमध्ये देखील खूप जणांनी बापदादांना आपल्या निश्चय आणि हिमतीचा चांगला समाचार दिला आहे. बापदादा अशा मुलांना म्हणतात, बाबांनी तुम्हा सगळ्यांच्या होऊन गेलेल्या गोष्टींना बिंदू लावला, त्यामुळे होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार करू नका. आता जी हिम्मत ठेवली आहे, हिम्मत आणि मदतीने पुढे चालत राहा. नवीन वर्षाचे नवीन उमंग सुद्धा खूप चांगले चांगले लिहिले आहेत. मग ते विदेशी मुलांनी असो नाही तर देशातील मुलांनी असो. बापदादा अशा मुलांना हेच वरदान देत आहेत. याच हिमतीमध्ये, निश्चयामध्ये, नशेमध्ये अमर भव. अमर राहणार ना? डबल विदेशी अमर राहणार ना? भारतवासी सुद्धा राहणार ना? भारताने तर नंबर घेतलाच पाहिजे. नवीन वर्ष कसे साजरे करतात? एक तर गिफ्ट देतात आणि दुसरे ग्रीटिंग्स देतात. भरपूर मिठाई खातात आणि खाऊ घालतात, नाचतात, गातात देखील खूप. तर तुम्ही 12 वाजल्यानंतर केवळ एक दिवस नवीन वर्ष साजरे करू नका, परंतु ब्राह्मण मुलांसाठी या नवीन युगामध्ये प्रत्येक क्षण नवीन आहे, प्रत्येक श्वास नवीन आहे, प्रत्येक संकल्प नवीन आहे. म्हणून सदैव संपूर्ण वर्ष एक दिवस नाही, एक आठवडा नाही, एक महिना नाही, 4 महिने नाही, 8 महिने नाही, 12ही महिने सदैव एकमेकांना दिलखुश मिठाई वाटत रहा. वाटणार ना? दिलखुश मिठाई वाटता येते का? सगळे हुशार आहात तर दिलखुश मिठाई वाटा. कोणी तुमची दिलखुश मिठाई आपल्या स्वभावामुळे, संस्कारांमुळे, समस्येमुळे जरी स्वीकारली नाही तरी देखील तुम्ही दिलशिकस्त होऊ नका. तुम्ही वाटली, तुमचा आज्ञाधारक बनण्याचा चार्ट बापदादांकडे जमा झाला. हे पाहू नका की मी तर दिलखुश मिठाई खाऊ घातली परंतु हे तर नाराज झाले. काही हरकत नाही, ते राज अर्थात रहस्याला जाणत नाहीत ना, म्हणून नाराज झाले. तुम्ही तर रहस्याला जाणता ना, तर हे रहस्य देखील जाणून घ्या की हे कर्मांचा हिशोब अथवा समस्येच्या अधीन आहेत. तुम्ही आज्ञाधारक बना. बरोबर आहे ना? आज्ञाधारक बनायचे आहे ना? इथे हा खूप छान तर म्हणता. जर तुम्ही इथे पाहिले ना, हात सुद्धा खूप चांगला हलवता, खुश करता, मान सुद्धा हलवतात, हात सुद्धा हलवतात, परंतु तरी देखील बापदादा तर प्रत्येक मुलावर सदैव खुश असतात.
जेव्हा माझा मुलगा म्हटले तर जो पण आहे जसा पण आहे बाबा तर बघून खुश होतातच. बाबांनी जे वचन दिले आहे काहीही करून लायक बनवून सोबत घेऊन जायचेच आहे. सोबत यायचे आहे ना? सोबत यायला तयार आहात? सर्वजण तयार आहात का? एव्हर रेडी आहात? अच्छा, एव्हर रेडी सुद्धा आहात. खूप छान. एव्हर हॅपी सुद्धा आहात? आणि जर माया आली तर? तेव्हा मग थोडे थोडे मनामध्ये ओरडणार का? बाबा माया आली आली. ओरडू नका. स्वतः भरारी घ्या. माया खाली राहावी, तुम्ही वर भरारी मारा तर माया बघत राहील. ठीक आहे, तर आनंदामध्ये नाचतही राहा आणि दिलखुश मिठाई वाटत देखील राहा. त्यासोबत जे कोणी संबंध संपर्कामध्ये येतील त्यांना कोणती ना कोणती गिफ्ट द्या. कोणीही रिकाम्या हाताने जायला नकोत. कोणती गिफ्ट देणार? तुमच्याकडे गिफ्ट तर खूप आहेत. गिफ्टचा स्टॉक आहे ना? तर देण्यामध्ये कंजूशी करू नका. देत जा. फ्राक दिल अर्थात उदार मनाचे बना. कोणाला शक्तीचा सहयोग द्या. शक्तीची व्हायब्रेशन्स द्या. कोणाला कोणत्या तरी गुणाची गिफ्ट द्या. मुखाद्वारे नाही, परंतु आपल्या चेहऱ्यातून आणि वर्तनाद्वारे द्या. जरी कोणता गुण किंवा शक्ती इमर्ज नाही जरी झाली तरी पण कमीत कमी एक छोटीशी सौगात तरी द्या. ती कोणती? शुभभावना आणि शुभकामनेची. ही शुभकामना करा की हा माझा सिकिलधा अर्थात खूप खूप वर्षांनी भेटलेला भाऊ किंवा बहीण आहे. खूप वर्षांनी भेटलेला असा विचार कराल तर अशुभ भावना ही शुभ भावना बनेल. या भावाचा किंवा बहिणीचा सुद्धा उडत्या कलेचा पार्ट व्हावा यासाठी माझा सहयोग किंवा शुभ भावना आहे. बरीच मुले म्हणतात की आम्ही देतो ते घेत नाहीत. अच्छा, शुभ भावना घेत नाहीत परंतु काहीतरी देतात ना? भले अशुभ बोल तुम्हाला देत असतील, अशुभ व्हायब्रेशन्स देत असतील, अशुभ व्यवहार करत असतील तर तुम्ही कोण आहात? तुमचे ऑक्युपेशन काय आहे? विश्व परिवर्तक आहात? तुमचा धंदा कोणता आहे? विश्व परिवर्तन करण्याचा आहे ना? तर विश्वाचे परिवर्तन करू शकता आणि तो जर तुम्हाला उलटे बोलला, उलटा व्यवहार केला तर त्याचे परिवर्तन करू शकत नाही का? पॉझिटिव्ह रूपामध्ये परिवर्तन करू शकत नाही काय? निगेटिव्हला निगेटिव्ह रूपानेच धारण कराल की निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये परिवर्तन करून तुम्ही प्रत्येकाला शुभभावना शुभकामनेची गिफ्ट देणार? शुभभावनेचा स्टॉक सदैव जमा करून ठेवा. तुम्ही देत राहा, परिवर्तन करा. तर तुमचे टायटल जे विश्व परिवर्तक आहे ते प्रॅक्टिकलमध्ये यूज होत राहील. आणि हे नक्की समजा की जो सदैव प्रत्येकाला परिवर्तन करून आपले विश्व परिवर्तकाचे कार्य साकारमध्ये आणतो तोच साकार रूपामध्ये 21 जन्मांसाठी गॅरंटीपूर्वक राज्य अधिकारी बनेल. सिंहासनावर कदाचित एकदाच बसेल परंतु प्रत्येक जन्मामध्ये राज्य परिवारामध्ये राज्य अधिकारी आत्म्यांच्या समीप संबंधामध्ये असणार. तर विश्व परिवर्तकच विश्व राज्य अधिकारी बनतो. म्हणून सदैव आपले हे ऑक्युपेशन लक्षात ठेवा की माझे कर्तव्यच आहे परिवर्तन करणे. दात्याची मुले आहात तर दाता बनून देत राहा. तेव्हाच भविष्यामध्ये असे हाताने कोणाला देणार नाही, परंतु सदैव तुमच्या राज्यामध्ये प्रत्येक आत्मा भरपूर राहील. हे यावेळच्या दाता बनण्याचे प्रारब्ध आहे. म्हणून हिशोब करू नका. याने हे केले, याने इतक्या वेळा केले. मास्टर दाता बनून गिफ्ट देत राहा. आणि ग्रीटिंग कोणते देणार? पहा, कोणालाही कोणाकडून काही प्राप्ती होते ना तेव्हा त्यांच्या मुखातून मनातून हेच शब्द निघतात की तुम्हाला मुबारक आहे. एकमेकांना खुशी देतात तर म्हणतात मुबारक असो. उत्सव साजरे करता तर म्हणतात मुबारक आहे.
असे जे कोणी तुमच्या समोर येतील तर मुखाद्वारे असे शब्द बोला. संकल्पामध्ये असे श्रेष्ठ संकल्प असावेत की जो कोणी तुम्हाला भेटेल तो प्रत्येक वेळी हृदयातून शुभेच्छा किंवा आशीर्वाद जरूर देईल. तर सदैव असे शब्द बोला, असे संबंध संपर्कामध्ये या जे हृदयातून मुखातून मुबारक अर्थात शुभेच्छा निघावी, आशीर्वाद निघावेत. असा शब्द उच्चारू नका जो शुभेच्छेच्या लायक नसेल. एक एक शब्द जणू रत्न असावा, साधारण बोल नसावेत. बापदादांनी आतापर्यंतच्या रिझल्टमध्ये पाहिले आहे. उद्या तर बदलून जाईल, परंतु आतापर्यंत पाहिले आहे की बोलण्यामध्ये जो संयम आणि स्नेह असायला हवा तो स्नेह देखील कमी असतो आणि संयम सुद्धा कमी असतो. म्हणून असे बोल बोला जे रत्न असावेत. तुम्ही स्वतः जेव्हा हिरे तुल्य आहात तर प्रत्येक बोल देखील रत्ना समान असावा, असा मौल्यवान असावा, साधारण नसावा, ना साधारण असावा, ना व्यर्थ असावा. आणि कधी कधी बापदादा पाहतात रिझल्ट ऐकू, कारण 12 वाजल्यानंतर सर्व समाप्त करायचे आहे ना. तर बापदादांनी हे सुद्धा पाहिले आहे की काही मुले छोट्याशा गोष्टीचा विस्तार खूप करतात. यामध्ये काय होते, जो जास्त बोलतो ना तो जसा झाडाचा विस्तार असतो, त्यामध्ये बीज लपून जाते. ते असे समजतात की आम्ही समजावून सांगण्यासाठी विस्तार करत आहोत, परंतु विस्तारामध्ये जी गोष्ट तुम्ही समजावून सांगू इच्छिता ना त्याचे सार लपून जाते. आणि बोल वाणी याची सुद्धा एनर्जी असते. जे वेस्ट बोल असतात तर त्याने वाणीची एनर्जी कमी होते. जास्त बोलणाऱ्यांच्या बुद्धीची एनर्जी देखील कमी होते. शॉर्ट आणि स्वीट अर्थात थोडक्यात आणि गोड हे 2 शब्द लक्षात ठेवा. आणि कोणी ऐकवत असेल ना तर त्याला तर म्हणता की माझ्याकडे इतके ऐकायला वेळ नाहीये, परंतु जेव्हा स्वतः ऐकवता तेव्हा वेळ विसरून जाता. म्हणून आपल्या खजिन्यांचा स्टॉक जमा करा, संकल्पांचा खजिना जमा करा, बोलाचा खजिना जमा करा, शक्तींचा खजिना जमा करा, वेळेचा खजिना जमा करा, गुणांचा खजिना जमा करा. रोज रात्री आपल्या या खजिन्यांच्या बचतीचा पोतामेल अर्थात जमा खर्च चेक करा. किती संकल्प वेस्टच्या ऐवजी बेस्टच्या खात्यामध्ये जमा केले, किती वेळ बेस्टच्या खात्यामध्ये जमा केला. गुण आणि शक्तींद्वारे श्रेष्ठ कार्य केले, गुणांना कार्यामध्ये लावले, शक्तीला कार्यामध्ये लावले. हे आहे जमा करणे. तर सर्व संकल्प, वेळ, गुण, शक्ती यांचा पोतामेल रोज रात्री चेक करा. नंतर टोटल करा की बचतीचे खाते किती जमा झाले. हीच बचत स्वतःलाही सहयोग देत राहील आणि इतरांना सुद्धा देईल. तर समजले काय करायचे आहे. सगळे विचारताना काय करायचे आहे, तर आता हे करायचे आहे. ग्रीटिंग सुद्धा घ्यायचे आहे, गिफ्ट सुद्धा द्यायची आहे, जमा सुद्धा करायचे आहे आणि मेहनत करणे सोडून द्यायचे आहे. जेव्हा बचत करण्यावर अटेन्शन द्याल तर मेहनत करावी लागणार नाही. मेहनत मुक्त वर्ष धूमधडाक्यात साजरे करा. वेस्ट आणि निगेटिव्ह मुक्त वर्ष साजरे करा. बापदादा मुक्ती वर्षाचा रिझल्ट आता विचारणार नाहीत. बापदादांच्या लक्षात आहे. रिझल्ट घेणार की किती जणांनी मुक्तिवर्ष साजरे केले किंवा महिना साजरा केला, 6 महिने साजरे केले, अर्धे साजरे केले, पूर्ण साजरे केले, हा सर्व हिशोब घेणार. अच्छा, चोहो बाजूंच्या अतिस्नेही समीप ब्राह्मण आत्म्यांना नवयुगाच्या रचयित्याची मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो. ही वेळ आहे विदाई आणि बधाईची अर्थात निरोपाची आणि शुभेच्छांची. संगम आहे. जुन्या वर्षाला निरोप, जुन्या वर्षासोबतच जुन्या गोष्टी, जुन्या समस्या, जुने संस्कार सर्वांना निरोप आणि नवीन उमंग उत्साह संपन्न वर्षाला शुभेच्छांसोबत अभिनंदन सुद्धा आहे.
या वर्षाला कायम मेहनतमुक्त वर्ष म्हणून साजरे करायचे आहे. या वर्षाला सदैव स्वतःला आणि सर्वांना निर्विघ्न भवच्या वरदानाद्वारे साजरे करायचे आहे. या वर्षाला सदैव विजय आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. या निश्चयाला आणि नशेला सदैव प्रत्येक कर्म करत असताना देखील इमर्ज ठेवण्याचे वर्ष म्हणून साजरे करायचे आहे. या वर्षामध्ये प्रत्येकाला बापदादा आणि दादींद्वारे नंबर 1 जाण्याचे इनाम किंवा गिफ्ट घ्यायची आहे. यासाठी सर्व विदेश किंवा भारतवासींना नंबर 1चा निश्चय ठेवून पुढे जायचे आहे आणि पुढे न्यायचे आहे. तर खूप खूप प्रेमपूर्वक आठवणीसहित सर्व प्रकारच्या मनसाद्वारे वाचेद्वारे सर्व प्रकारे बापदादा पद्मा पदम गुणा मुबारक देत आहेत. आता 1 सेकंद सर्वजण पॉवरफुल संकल्पाने दृढतेने जुन्या वस्तूंना, जुन्या वर्षाला, जुन्या गोष्टींना कायमचा निरोप द्या. 1 सेकंद सर्वजण. दृढता सफलता आहे या दृढ संकल्पामध्ये स्थित व्हा. अच्छा. ओम शांती. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. आजचे वरदान आहे, टेन्शनने त्रस्त असलेल्या दुःखी आत्म्यांना हिम्मत देऊन पुढे घेऊन जाणारे मास्टर रहमदिल भव. टेन्शनने त्रस्त असलेल्या दुःखी आत्म्यांना हिम्मत देऊन पुढे घेऊन जाणारे मास्टर रहमदिल भव. स्पष्टीकरण आहे, वर्तमान समयी अनेक आत्मे आतून टेन्शनने दुःखी त्रस्त आहेत. बिचाऱ्यांकडे पुढे जाण्याची हिम्मत नाही आहे. तुम्ही त्यांना हिम्मत द्या. जसे कोणाला पाय नसतो तर लाकडाचा पाय बनवून देतात, तर मग तो चालायला लागतो. तसे तुम्ही त्यांना हिमतीचा पाय द्या, अर्थात आधार द्या. कारण बापदादा पाहतात अज्ञानी मुलांची आतून काय हालत आहे. बाहेरचा शो तर खूप छान टिपटॉप आहे, परंतु आतून खूप दुःखी आहेत. तर मास्टर रहमदिल बना. स्लोगन आहे, निर्माण बना, कोमल नाही. निर्माणताच महानता आहे. निर्माण बना, कोमल नाही. निर्माणताच महानता आहे. सूचना. आज महिन्याचा 3रा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. सर्व ब्रह्मावस्य संघटित रूपामध्ये सायंकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत विशेष आपल्या लाईट माईट स्वरूपामध्ये स्थित होऊन ज्ञान सूर्य बाबांच्या किरणांच्या खाली बसून संपूर्ण ग्लोबला शांतीची शक्ती आणि पवित्रतेची सकाश देण्याची सेवा करा. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.